देशाची राजधानी दिल्लीतील रकाबगंज हा रस्ता पुन्हा एकदा दुमदुमला आहे। अर्थातच ही औचित्य आहे मराठी साहित्य संमेलनाचं आणि आपण बघतोय की मराठीचा जागर घालण्यासाठी नवे नवे दिल्ली जिंकण्यासाठी म्हणून ही सगळी मंडळी अगदी पहाटेपासून या ग्रंथदिंडीमध्ये सामील झालेली आहे। 70 वर्षांनंतर इथे संमेलन होत आहे आणि अनेक अर्थाने हे संमेलन जे होतंय ते महत्त्वाचं आहे। आपण बघतोय की इथे देसाई सर असतील, माजी संमेलनाध्यक्ष आहेत डॉक्टर शोभने सर आणि एकंदरीत जर बघितलं तर शेकडो साहित्यिक देखील या संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीमध्ये आलेले आहेत। मराठीचा जागर घालणारी ही सगळी मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत तालकटोरा जिथे संमेलन होणार आहे तिथे पोहोचायचं। आपण जाणून घेऊया। खरं तर संमेलन या आधीच झालेली आहेत, मात्र दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाला विशेष महत्त्व आहे। इतिहास घडतोय, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलं संमेलन दिल्लीत होते। या अर्थानं दिल्ली काबीज करतोय का आपण? दिल्ली काबीज करण्याचा त्याला अर्थ देण्याचा अर्थ नाही, पण मराठी माणसाचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचं अस्मिता ही या दिल्लीमध्ये राहिली पाहिजे, टिकली पाहिजे, वाढली पाहिजे आणि वृद्धिंगत झाली पाहिजे। त्याकरता संजय नायर आणि सरहद्दच्या लोकांनी केलेले परिश्रम त्याला तोड नाही, त्यांनी अफाट मेहनत घेतली, त्याला महामंडळाची साथ मिळाली आणि म्हणून या ठिकाणी हे मोठं संमेलन होतंय। मला आशा आहे, अपेक्षा आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस जो हे चॅनल आता बघतोय तो म्हणेल की असं संमेलन व्हायला पाहिजे ही आपली आपण शोभने सर देखील आहेत माजी संमेलनाध्यक्ष, मावळते संमेलनाध्यक्ष, त्यांच्याकडून जाणून घ्या। खरं तर याआधी जे संमेलन झालं तेही खूप महत्त्वाचं होतं, मात्र दिल्लीमध्ये या संमेलनाला आज 2 उद्घाटन होत आहेत। तुम्ही दोन्ही ठिकाणी असणार आहात, काय वैशिष्ट्य वाटतं या संमेलनाचं? मराठी साहित्य क्षेत्रामध्ये या संमेलनाची दखल सुवर्ण अक्षराने घेतली जाईल असं आहे। मुळात यावर्षी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन होत आहे, हे महत्त्वाचं आहे। दुसरं असं की महाराष्ट्राबाहेर होणारं हे भव्य दिव्य असं साहित्य संमेलन आहे। ते दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि मुंबईला महामंडळ आहे, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे। ते राज्याच्या राजधानीमधून हे संमेलन आता केंद्राच्या राजधानीमध्ये आलेलं आहे। त्यामुळं या संमेलनाला आणि पर्यायाने मराठी भाषेला अधिक मोठं व्यासपीठ मिळालेलं आहे। भारतीय पातळीवर 3ऱ्या क्रमांकाची बोलली जाणारी मराठी भाषा आहे आणि त्यामुळं मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती ह्याचा विकास आणि त्याचा विस्तार आता जवळजवळ इकडे त्याला आपण काय म्हणू की उत्तर महाराष्ट्रापर्यंत आलेला आहे आणि अटकेपार आपण झेंडे रोवले हा इतिहास आपल्याला माहिती आहे। त्यामुळे या संमेलनाच्या निमित्त सुद्धा आपण दिल्लीपर्यंत झेंडे रोवलेले आहेत, आणखी पुढे जाऊया अशी आशा व्यक्त करूया। काश्मीरपर्यंत जाऊन साहित्य संमेलन आपण घडून आणूया। बरोबर, अर्थातच आपण बघतोय या सगळ्यांच्या भावना खूप महत्त्वाच्या आहेत। दिल्लीमध्ये होणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन जे आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत, मात्र या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत शरद पवार आणि त्यामुळे देखील या सगळ्याचा जागर जो आहे तो इथे घातला जातो। शरद पवार स्वतः स्वागत अध्यक्ष आहेत इथे। काय मी पुरैया स्वामी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा उपाध्यक्ष आहे। दिल्लीमध्ये जे संमेलन होत आहे फार औचित्यपूर्ण आणि उत्साहपूर्वक होत आहे आणि असंच मराठी भाषेचा जागर आणि उत्साह होत राहावा अशी माझी शुभेच्छा आहेत। आपण बघतोय काय भावना आहेत या निमित्तानं? सर, दिल्लीला संमेलन होते, प्रत्येक मराठी माणसाचं अभिमानाची गोष्ट आहे। 70 वर्षानंतर आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीमध्ये संमेलन होत आहे। दिल्लीवर महाराष्ट्राचं नेहमीच प्रेम आहे आणि दिल्लीमध्ये मराठी माणसाने कर्तृत्व गाजवलेलं आहे आणि संमेलन दिल्लीत होतं, याला विशेष महत्त्व आहे। याला महाराष्ट्राने चांगली दखल घेतली पाहिजे आणि यापुढे मराठी भाषा नुसती अभिजात भाषा न राहता ती व्यवहार भाषा कशी होईल, ज्ञान भाषा कशी होईल, अर्थभाषा कशी होईल यासाठी सुद्धा संदेश यातून दिला जाणार आहे। मी संमेलनासाठी मनापासून शुभेच्छा देतो। अर्थातच आपण बघतोय की पुन्हा एकदा या संमेलनाचे जे क्षणचित्र आहेत या ग्रंथदिंडीचे खास करून ज्या पद्धतीनं भव्य दिव्य ग्रंथदिंडी दिल्लीच्या या रस्त्यावरनं जो ऐतिहासिक रस्ता आहे या रस्त्यावरनं तालकटोरा मैदान तिथे पोहोचली आहे आणि
त्याची ही सगळी दृश्य आपण थेट न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघता आहात. अर्थातच दिल्ली जिंकण्यासाठी म्हणून हा सगळा जो गर्व आणि अभिमान आहे मराठी माणसाचा, तो या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत ही सगळी साहित्यिक मंडळी अगदी आपल्या शब्दाने दिल्ली जिंकण्यासाठी म्हणून इथे दाखल झालेले आहे. आपण बघतोय की प्रमुख पाहुणे जे आहेत ते देखील या सगळ्या संमेलनामध्ये सहभागी, या दिंडीमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारी ही ग्रंथदिंडी, जिथे वारीचे हे सगळे दृश्य आहेत. त्यानंतर सगळ्या महिला ज्या आहेत त्या देखील पारंपरिक वेशभूषेमध्ये इथे ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि एकंदर जर बघितलं तर भगव्या पताका त्या देखील आपल्याला इथे दिसत आहेत. आणि जसं या सगळ्या मान्यवर साहित्यिकांनी सांगितलं की दिल्लीच्या या ऐतिहासिक रस्त्यावरनं जाणारी ही ग्रंथदिंडी, या ग्रंथदिंडीची जी नोंद आहे ती इतिहासात घेतली जाईल, याबद्दल काही शंका नाही आहे. पण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की हा सगळा जो एकंदरीत दिंडीचा सगळा जो या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत, तरुण आहेत, सगळ्या महिला आहेत आणि महाराष्ट्राची प्रत्येक परंपरा ही जी आहे या दिंडीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न इथे सगळ्यांनी केलेला आहे. या सगळ्या संमेलनाची सगळी दृश्य आपण पाहू शकता न्यूज 18 लोकमतमध्ये. आपल्यासोबत सुप्रियाताई सुळे आहेत. सुप्रियाताई, काय सांगाल महाराष्ट्रामध्ये हा सगळा दिल्लीमध्ये पुन्हा एकदा जे मराठीचा गर्व अभिमान आपल्याला बघायला मिळतोय, काय सांगाल गर्व आणि अभिमान? एका गोष्टीचा आनंद होतोय की एरवी तुम्ही कॅमेराच्या मागे असतात, आज मी कॅमेराच्या मागे आहे. आणि मराठी भाषेसाठी, आपल्या संस्कृतीसाठी आपण सगळे मोठ्या संख्येने जमलेलो आहोत. ही खूप आनंदाची, म्हणजे असं वाटतंय की दिल्लीत दिवाळी साजरी करतोय आपण. अगदी. नमस्कार. एकंदरीत शरद पवार साहेब स्वागताध्यक्ष आहेत. आता पंतप्रधान याचं उद्घाटन करतील दुपारी. 3 दिवस हा सगळा सोहळा चालणार आहे. दिल्लीवर महाराष्ट्राचं नेहमीच प्रेम राहिलेलं आहे. या सगळ्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलं संमेलन होत आहे 70 वर्षानंतर. काय आनंद वाटतोय? मला वाटतं साहित्यिक खरं तर हे समाजाची काय परिस्थिती आहे सांगत असतात, दाखवत असतात. त्याच्यामुळे आमच्यासारख्या लोकांनी तर जास्त ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. कारण सामान्य माणसांच्या मनात काय, समाजात काय. हाय, गुड मॉर्निंग, सुप्रभात. चला, आज मी कॅमेराच्या मागे. साहेबांना खूप खूप धन्यवाद. आपण बघतोय आता सुप्रिया सुळे देखील या संमेलनाच्या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाल्यात. आणि साहित्य हे समाजाचा आरसा असतो, असं त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अर्थातच हा आरसा अगदी स्पष्ट आहे. दिल्लीमध्ये होणारं हे सगळं मराठी साहित्य संमेलन जे आहे हे मराठी माणसाचा, मराठी साहित्य क्षेत्राचा गर्व म्हणता येईल अशा पद्धतीचं हे दैदिप्यमान संमेलन इथे भरत आहे. आणि त्याचीच ही सगळी दृश्य आपण बघतो आहोत. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, दिल्ली.